पीपल्स वेलफेअर चॅरिटेबल ट्रस्टचा 4था वर्धापन दिन सोहळा त्यानिमित्ताने पुणे कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। हा सोहळा 4 मे रोजी संपन्न झाला। दी पीपल्स वेलफेअर चॅरिटेबल ट्रस्टचा 4था वर्धापन दिन सोहळा 4 मे रोजी खूप मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या सोहळ्याप्रसंगी पुणे कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। या सोहळ्याप्रसंगी या ट्रस्टचे चेअरमन राजाभाऊ कदम, जनरल सेक्रेटरी राजाराम मोरे, भंते आदिचित्तो, बाबुराव बनसोडे, मुकेश सताने, चंद्रकांत काळे, बाळासाहेब ननावरे, योजनाताई लोखंडे, बाळासाहेब बनसोडे आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। दी पीपल्स वेलफेअर चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टच्या वतीने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। त्याचबरोबर या पीपलला ज्याने कर हातावर घेतलेला आहे ते बोधिवन ट्रस्ट या दोन्ही ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने आज या पुणे शहरामध्ये की हे पुणे शहर म्हणजे महाराष्ट्राचं एक मध्यवर्ती ठिकाण आहे की या पुण्याच्याच भूमीमधूनच महापुरुषांनी कार्य केलेलं आहे। महापुरुषांचे विचार पूर्ण महाराष्ट्रभर आणि भारतभर प्रचार आणि प्रसार करण्याचं काम या पुण्यातूनच सुरुवात झालेली आहे आणि त्याच कार्याचा त्याला आदर्श ठेवून या ठिकाणी आमचे पुण्याचे जे काही विशेष सहकारी आहेत त्यांनी दी पीपल्स वेलफेअर चॅरिटेबल ट्रस्टला सुद्धा आपल्या शिरा खांद्यावर घेऊन त्या ट्रस्टचं जे बाबासाहेबांनी सांगितलेले जे आदेश आहेत त्या आदेशानुसार बाबासाहेबांच्या ज्या धर्मसंस्था आहेत, त्या संघटना आहेत, पक्ष आहेत, त्याचं कार्य हे करण्यासाठी या ठिकाणी इथूनच सुरुवात केलेली आहे। आज दी पीपल्स वेलफेअर चॅरिटेबल ट्रस्टच्या पुणे कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी आपण सगळे उपस्थित झालात त्याबद्दल ट्रस्टच्या वतीने मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करतो। सर्वात प्रथम मी हे सांगू इच्छितो आपणास की आम्ही ज्यांना आदर्श मानतो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत बुद्ध हे दोन्ही महापुरुष हे वर्ल्ड आयकॉन आहेत आणि त्यांचे आपण अनुयायी आहोत आणि त्याच्यामुळं त्यांचे जे मिशन आहे, त्यांची जी चळवळ आहे, त्यांची जी शिकवण आहे देशभरच नव्हे तर विश्वभर पोहोचवण्याचं कार्य आपल्या सगळ्या अनुयायांवरती आहे। बुद्धांना बाबासाहेबांनी स्वीकारलं, जे बुद्ध भारताचे, पण भारतातूनच त्यांच्या धम्माचं नामनिशाण मिटवलं गेलं होतं। इथले जे धम्माचे विरोधक आहेत यांनी आणि बाबासाहेबांनी 1956ला पुन्हा धम्माचं पुनर्जीवन केलं, परंतु हे पुनर्जीवन करत असताना त्यांनी आधुनिक पद्धतीनं धम्माचं पुनर्जीवन केलेलं आहे। हे कदाचित गेल्या 60-70 वर्षामध्ये आपल्यापर्यंत आलेलं नाही आणि त्याच्यामुळं जेव्हा बाबासाहेबांच्या साहित्याचा अभ्यास केल्याच्या नंतर लक्षात आलं की बाबासाहेब जेव्हा हा देश प्रबुद्ध भारत मी करेन असं जेव्हा म्हणतात त्यावेळेला माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला प्रश्न पडला की ही एवढी मोठी व्यक्ती ही असंच हवेत विधान करणार नाही। बाबासाहेब आंबेडकरांना आज जग मानते, त्यांच्या विचारांचा लोहा जग मानते आणि ती व्यक्ती जेव्हा म्हणते की मी सारा भारत बौद्धमय करीन त्यावेळेला माझ्यासारखा एक कार्यकर्ता विचार करतो की बाबासाहेबांनी हे जे स्टेटमेंट केलं त्याचा आधार काय, आणि मी जेव्हा आधार शोधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला बाबासाहेबांच्या साहित्यातच या देशाला प्रबुद्ध भारत बनवणं आणि या देशाची सत्ता हस्तगत करणं याचं प्लॅन आहे। आज जी देशाची जी स्थिती आहे ती आज आपल्याला दिसली नसती। इथे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्यायावर आधारित हा देश नांदला असता, हा देश चालला असता। ऍक्च्युली भारतीय संविधान याच मूल्यांचं हे करते, काय त्याला बोलतंय, भारतीय संविधानाची हीच मूल्य आहे, परंतु ही मूल्य असताना सुद्धा आणि या देशाला भारतीय संविधान लागू असताना सुद्धा आज ही मूल्य
पदोपदी पायदळीत उडवण्याचं काम या ठिकाणी होत आहे. त्यांच्या तथागत साधू संतांच्या ऋषी मुनींच्या कार्याला ऋषी मुनींच्या जे जे धर्माला अनुसरून वागतात ते समेत स्वागत. ठीक आहे, चला तर त्रिवार वंदन करतो. आजच्या उद्घाटनाप्रसंगी आपण सर्वजण माझ्या स्वतःला नोंदवून आला तर सर्वांचे मी खरंच आभारी आहे. मला बरंच वर्ष असं वाटत होतं की आपलं एक ऑफिस असावं, त्या ऑफिसमधून कार्य करावं. तसे मला सहकारी भेटले होते की तू ऑफिस कर, तू सदस्य नोंदणी कर, तू हे कर, तू ते कर. पण मला योग्य दिशा नव्हती. जी दिशा भाऊंच्या माध्यमातून मोरेसाहेब, योजनाताई लोखंडे सरांच्या माध्यमातून मिळाली म्हणून मी ऑफिसचं मी उद्घाटनाची सुरुवात केली. आणि त्यांनी जो मार्ग जो दाखवला आहे त्या मार्गाने चालण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. तर त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये बाबासाहेबांचा जे ध्येय आणि धोरण आहेत त्याच्यामध्ये बाबासाहेब प्रत्येक वेळेस म्हणतात संस्थेला एक ऑफिस पाहिजे. ते प्रत्येक त्यांच्या संस्थेमध्ये पहिलं वाक्य असायचं त्यांचं की संस्थेला एक ऑफिस पाहिजे. आता आपण जे कार्य करतो ते प्रत्येक कार्यकर्त्यांच्या घरात कार्य करतो. सगळे कार्यकर्ते कुठे जमू शकत नाही. म्हणून ह्यांनी जे कार्यालय उभारलं आहे ते अतिशय उत्तम प्रकारचं कार्य आहे. कारण कार्य हे सेंटर असल्याशिवाय तुमचं कार्य होऊ शकत नाही. फ्लॅट किती मोठे असले, 4-4 रूमचे फ्लॅट असले तरी तुम्ही तिथं ऑफिसला सुरू करू शकत नाही आणि त्याला ऑफिसचं स्वरूप येत नाही. तुमचा एक टेबल जरी कुठे असला ना तरी ते ऑफिस ट्रीट होतं. म्हणून यांनी आता जे चॅरिटेबल ट्रस्टने जे काय ऑफिस निर्माण केले ते अतिशय चांगलं काम केलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्यासारख्या विचारवंत माणसांमध्ये मला येण्याचं सौभाग्य मिळालं. थोडा हातभार कुठे लावता आला तो आमचा प्रयत्न असतो. विचार, बाबासाहेबांचे विचार आणि बाकी व्यक्तिमत्व चांगल्या चांगल्या लोकांनी व्यवस्थितपणे मांडलेले, माझ्यासारख्याने मांडलं मला योग्य वाटत नाही. तुमच्यासारख्याचा असाच सहभाग आणि सहकार्य लाभावं आणि माझ्यामार्फत काय थोडंफार सहकार्य करता येईल, जसं आता थोडंफार करण्याचा प्रयत्न केला आहे तसं भविष्यात करण्याचा जरूर प्रयत्न करेल आणि तुमचा असा सहभाग लाभावा. बाबासाहेब म्हणायचे की आमची कुठलीही संस्था असेल तर त्याचं एखादं वर्तमानपत्र असलं पाहिजे आणि ते पत्र जर नसेल तर जसे काय त्या संस्थेला म्हणजे पंख नसल्यासारखा प्रकार होतो अशा माध्यमातून मी ऐकलं होतं. परंतु सरांनी बोलले ते अगदी असा विषय मांडला की ऑफिस पाहिजेच. मग ते छोटं असो मोठं असो त्याचं काय नाही आहे. परंतु येणाऱ्या व्यक्ती आम्ही जे काम करतो आहे बाबासाहेब फुले शाहू आंबेडकरांचे चळवळ जे आम्ही सर्वजण आपण सर्वजण घेऊन निघालेलो आहोत. खरोखरच मी महापुरुषांची नावं नाहीत घेतली तर मी त्या दिवशीच त्याला म्हणलं नाही की काय ती शब्द येतोच थोडा म्हणून अजून तेवढ्या पद्धतीने आपल्याला बोलता येत नाही म्हणून मी काय बाकीच्यांची नावं घेतले कार्यक्रमाला सुरुवात केली. आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या संघटनेचा जर आपण विचार केला तर परिस्थिती हीच होती. मग कुणाचे विचार जर समजा कुणाला नाही पटले तर तो ऑटोमॅटिकली बाजूला व्हायचा प्रयत्न करतो. आणि मग आता रिपब्लिकन पक्षाची जवळ 100पेक्षा जास्त पक्ष आणि गट झालेली आहे. तर आपलं तसं काय व्हायला नको. कारण ट्रस्ट, संघटना, मंडळ हे जे आहे हे योग्य दिशेने चाललं पाहिजे. बाबासाहेब म्हणत होते, म्हटलेले आहेत बाबासाहेब की तुम्ही किती अंतर चालता त्याला महत्त्व नाही आहे, तुम्ही कोणत्या दिशेने चालताय त्याला महत्त्व आहे. आणि ही जी दिशा आहे ही दिशा आपण आपल्याच योग्य दिशेने चालावी अशी मी एक अपेक्षा व्यक्त करतो. मागील काही तपामध्ये ज्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या माणसांकडूनच घडत असतात. जो तो संघर्ष करत असतो, जो तो आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि असं होत आपला भारत देश आज या ठिकाणी पोहोचलेला आहे. भारत देशामध्ये जी जनता आहे, जे नागरिक आहेत ते भारताचे नागरिक आहेत आणि अशा भारतीय नागरिकांसाठी ज्यांनी लढा दिला आणि भारताचं अस्तित्व पुन्हा निर्माण केलं आणि ते अस्तित्व निर्माण केल्यानंतर त्या अस्तित्वाला जो काही एक आकार दिलेला आहे त्या आकाराचे जे प्रणेते आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपण आज या कार्यक्रमात जमलो, एक कार्यालय आपण ओपन केलेलं आहे
कार्यालय ओपन करतो म्हणजे एक अशी माझी लहानपणापासूनची एक कल्पना आहे की आपण शाळेत जेव्हा जातो तो पहिला कार्यालयात जावं, ॲडमिशन जेव्हा घ्यायचं असतं तर आपण कार्यालयात जावं लागतं. आपल्या मुलांना आपण ॲडमिशन घ्यायचं कार्यालयात जातो, क्लासला कुठे टाकायचं तर आपण कार्यालयात जातो. तसंच एक कार्यालय आपण आज इथे चांगल्या प्रकारे ओपन झालेलं आहे आणि त्या कार्यालयाच्या माध्यमातून आजची जी संस्था इथे स्थापन झालेली आहे आणि ही पुढे अशीच चालू राहू दे. ज्या कार्यासाठी लोक संघटना उचलतात, उघडतात, ते नाव तर घेतात आपल्या महापुरुषांचं, तर त्यांनी काय सांगितलं असतं ते उद्देश जे आहेत ते उद्देश ते विसरतात आणि त्यामुळं त्यांचे जे विचार असतात ते आपले स्वतःचे विचार असतात आणि स्वतःच्या विचाराचं भेटून धरण्यासाठी तेच झालं पाहिजे, जो स्वतःचा विचार आहे तेच झालं पाहिजे असं त्यांच्या मनात असते आणि ते होत नसल्यामुळं ती संस्था बंद पडते किंवा त्याचे फाटे फुटतात. या ठिकाणी असं नाही आहे. या ठिकाणी जे बाबासाहेबांनी उद्दिष्ट दिलेले आहे या उद्दिष्टावर आपण काम करत आहोत आणि ते उद्दिष्ट काय आहेत हे सर्वसाधारण माणसापर्यंत पोचण्याचं कार्य या पीपल्स वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून होत असतं. आणि साठी गाडे अभ्यासक लागतात. गाडे अभ्यासक जे आपल्याकडे आहेत, आपल्या सर्वांचं मार्गदर्शन असतं त्यासोबत आणि म्हणजे नुसतंच पुढारी पण आपण हे करत नसतो. धार्मिक माध्यमाचं जे एक नीतिमत्ता सगळ्यात मोठी जे बौद्ध धर्मात आहे या नीतिमत्तेला धरून हे कार्य होत असते आणि त्यामुळंच मलाही असं वाटते की हे कार्य असं पुढे गेलं पाहिजे. बरेच लोक मला नाव ठेवतात की तुम्ही भिक्षू असूनही एका ट्रस्टशी असं संबंधित असायला पाहिजे, ते भिक्षूच्या संघटनेची हे असायला पाहिजे. पण भिक्षुगणाचं जर असं हे बघितलं तर ते नुसतं आज केवळ धार्मिक कार्य करत बसतात. बाबासाहेबांचा कार्य कोणताही भिक्षू करताना मला तरी निदान दिसला नाही. असेल तर मी हे काम सोडून त्याच्याजवळ जाईल. म्हणून जे काम बाबासाहेबांचं आहे आम्हाला काहीच नाही करायचं. बाबासाहेबांनी सगळं लिहून ठेवलं तेवढंच करायचं, आम्ही काही वेगळं नाही करत. आणि बाबासाहेबांनी जे लिहिलं तेवढ्यावरच आपण चाललो, ते कार्य जर आपण पूर्ण केलं तर की आपलं टार्गेट आहे, त्यांचं टार्गेट आहे हे पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून ज्या संकल्पनेचं पाहिजे आपल्याला काय लिहिलेलं आहे काय नाही लिहिलेलं आहे ते समजलं नाही, ते समजणं ते आपण केलं पाहिजे, ते समजून घेतलं पाहिजे. आणि त्यासाठीच या संस्थेचा मेन उद्देश आहे की बाबासाहेबांचं म्हणणं हे सगळ्यांना कळावं आणि सगळ्याचा वैयक्तिक सुधार, जोपर्यंत वैयक्तिक सुधार होत नाही तोपर्यंत आपण समाजात सुधार करू शकत नाही. वैयक्तिक सुधारणा साधण्यापासून ही सुरुवात इथे होते आणि त्यासाठी सगळ्यांनी या संस्थेशी जुळावं. की हा जो बॅनर आहे हा बॅनर असाच आलेला नाही, यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भाऊंचं जे योगदान आहे याच्यामध्ये 10 वर्षाची त्यांची तपश्चर्या आहे, 10 वर्षाचा त्यांचा अभ्यास आहे, त्यांनी केलेली स्टडी आहे आणि तो स्टडी घराघरात पोचवला पाहिजे. म्हणून ते असं म्हणतात की घर तिथे सैनिक आणि गाव तिथे शाखा आपली निर्माण झाली पाहिजे, तरच काय होईल हा विचार सर्वत्र पेरला जाईल. याच्या हे सांगण्याचा उद्देश असा आहे की याचं जे मूळ तुम्ही बघताय तर हे मूळ काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे 22 खंड लिहून ठेवलेले आहेत त्यामध्ये जे आपल्याला दिलेले त्यांनी आदेश आहेत, त्यांनी जे आपल्याला भविष्य दिलेलं आहे, भविष्यात तुम्ही काय करावं, कसं करावं, कशा प्रकारे करावं याचं डिटेल आपल्याला दिलेलं असताना सुद्धा आपण त्यांचे अनुयायी एवढ्या 50 वर्षा म्हणजे त्यांच्यानंतर 50 वर्ष आपण हे चळवळ चालवतो, वेगवेगळे पक्ष चालवतो, वेगवेगळ्या संघटना चालवतो, धार्मिक संघटना चालवतो, एवढं सगळं करून सुद्धा फेल होता. कुठे सक्सेस असताना एक तरी व्यक्ती आपला आहे कुठेतरी कुठल्या गोष्टीसाठी. म्हणजे मी आपल्याला लोकशाही दिलेली आहे, लोकशाहीच्या दृष्टिकोनातून मी म्हणतो आपल्याला सांगितले की तुम्ही शासनकर्ती जमात व्हा, त्या शासनकर्ती जमातीमध्ये कुठे आहेत त्यांच्या विचाराची माणसं.